नमस्कार मंडळी, झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज आलेलो आहे निमगाव सावामध्ये बोरी खोडद गट जिल्हा परिषद गट आहे, त्या गटामधले असणारे हे गाव आहे। या हॉटेलमध्ये काही मंडळी बसलेली, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। बरीचशी मंडळी हॉटेलमध्ये बसलेली आहे सकाळच्या वेळेला। आपण या गटात कोणाची हवा आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नमस्कार, काय जिल्हा परिषद गटात कोणाची हवा आहे, काय चर्चा आहे कोण? अचानक विचारलेलं आम्ही इथं हवा वगैरे जाता इकडे पवार साहेबांच्या माध्यमातून बरीच मोठी कामं झालेली आहेत। पक्षाने भरपूर असा मोठा निधी दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितच संभ्रम आहे की पक्ष निवडायचा की पवार साहेब निवडायचे, आणि त्याच्यामुळं थोड्याशा प्रतिक्रिया देण्यास जड जाते। तर त्याच्यामुळं योग्य तो निर्णय प्रत्येक कार्यकर्ता घेईल। गावात विकास कोणाच्या माध्यमातून झाला तुमच्या? आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा पवार असतील, यांनी आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांना ताकद दिली। पक्षाने फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी निमगाव सावा गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषद गट असेल, दोन्ही जिल्हा परिषद गट राजुरी बेल्ला असेल किंवा बोरी कांदळे असेल, या दोन्ही गटांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत। आता अनावधानाने पवार साहेबांना त्या ठिकाणी वेगळा निर्णय घ्यावा लागला, परंतु कुठेतरी आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितच हे जड जाते। अजून काही मंडळी दिसते, काय परिस्थिती आहे कोण? या ठिकाणी निमगाव सावाचा जो हा विकास आहे आणि बोरी खोडद जिल्हा परिषद गट आणि राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट, दोन्ही गटांचा साहेब पदावरती नसताना सुद्धा साहेबांनी विकास केलेला आहे। त्यामुळे साहेबांनी, पांडुरंगजी पवार साहेबांनी, आणि जरी साहेबांच्या सुनेला आता या ठिकाणी तिकीट डावललेलं असलं तरी कविताताई संदीपान पवार या मोठ्या मताधिक्याने विजयी होते। का असं तुम्हाला वाटतं की ते निवडून? जी विकास कामं केलेली आहेत पांडुरंगजी पवार साहेबांनी, त्या विकास कामाच्या जोरावरती सामान्य माणसं त्यांच्या सुनेच्या पाठीमागे ठाम उभी राहतील। नेमकं काय विकास कामे केले तुमच्या भागात? तळागाळापर्यंत रस्ते केले, त्याच्यानंतर छोटाले त्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी बंधारे बांधले, त्याच्यानंतर लाईटचा प्रश्न असो, पाणी जिरवण्यासाठी गावामध्ये भव्यदिव्य असं एक मोठं तळं बांधलेलं आहे। कोणाच्या कल्पनेत नव्हतं असं खंडोबाच्या डोंगरावरती त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता त्यांनी त्या ठिकाणी केला। अशी अनेक कामं केलेली आहेत। कामं सांगायचे म्हणलं तर अर्धा तास पुरायचं नाही, एवढी कामं आहेत पांडुरंगजी पवार साहेबांची। एकंदर आता ही लढत कशी होणार आहे तुमच्या गटामध्ये? लढत आता तिरंगी लढत आहे, पण त्यामध्ये कविताताई पवार या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। तुमच्या गावात झालं, पण आसपासच्या गावामध्ये कशी चर्चा चालते याच्यावरती? आणि आसपासच्या गावांची काय एवढी काय आम्हाला कल्पना नाही, पण आहे त्यांना जनमत राहील चांगल्या प्रकारचं। अजून काही मतदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय। काय गावची ओळख आहे आणि काय एकंदर जिल्हा परिषद पंचायत समितीची तुमच्या गावात चर्चा चालते? सर्वप्रथमतः मी आपल्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपण विचारल्याप्रमाणे सध्याची जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा पंचायत समितीची निवडणूक असेल, याचं वारं गावोगावी वाहू लागलंय आणि आमच्या परिसरामध्ये ज्या व्यक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास आला त्या व्यक्तीच्या पाठी सर्व गावानं उभं राहायचं असं गावानंच ठरवलंय, लोकांनी ठरवलंय, समाजाने ठरवलंय। म्हणून आम्ही सर्व आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या पाठीमागं सौभाग्यवती कविताताई संदीपान पवार यांच्या रिक्षा या चिन्हाच्या पाठीमागं बहुसंख्येनं उभे राहणार आहोत। काय वाटतं तुम्हाला? त्यांना लोक आता त्या महिला आहेत, पांडुरंग पवारांच्या सुनबाई आहेत, पवारांचा चांगला विकास झालाय, त्यांना स्वीकारतील का लोक, किंवा काय लोकांच्या भावना आहेत, काय मतदारांच्या भावना? मतदारांची भावना ही जर पाहायला गेली तर साहेबांच्या बाबतीत जी आहे तीच कविताताईंच्या बाबतीत आहे। कारण असं नाहीये की बाबा चला फक्त ती
साहेबांची सून आहे. तर ते कविताने म्हणजे तिच्या कर्तृत्वानं आपल्या निमगाव सावा गावातील असतील किंवा परिसरातील जे महिला बचत गट आहेत, या बचत गटांच्या अंतर्गत ग्राम संघ चालवायचं काम तिने केलंय. आणि खूप अशा महिला ज्या आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांचा देखील लाभ मिळवून देण्याचं काम तिने केलंय आणि प्रशासनाचा देखील चांगला अनुभव तिला आहे. इतरही काही उमेदवार आहेत समोर विरोधक असतील, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? नाही, विरोधकांच्या बाबतीत आम्हाला काय बोलायचं नाही, कारण विरोधकांची जर आपल्याकडे कामच नाही तर त्यांच्या बाबतीत बोलूनच काय करायचं. आणि जर त्यांची कामं असतील तर आम्ही त्यांच्या बाबतीत बोललो असतो की बाबा चला यांनी काहीतरी कामं केली आहेत, मग आपण त्यांच्याविषयी काहीतरी बोलूया. पण कामच नाही तर बोलणार काय. पवार साहेबांच्या माध्यमातून काय कावत कामं झाले? एवढी कामं आहेत त्यांचा असं जर आपण बोलायला गेलो तर माझ्या अंदाजे तासभर तरी पुरणार नाही. म्हणजे जागोजागी अगदी वाडी वस्त्यांवरती ज्याला जायला यायला रस्ता नाही तिथपर्यंत रस्ता पोहोचवण्याचं काम केलं. एखादं घर ओढ्याच्या पलीकडे आहे आणि त्याला तर जाण्या येण्यासाठी अडचण होणार असेल तर एका घरासाठी पूल करणारे आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब आहे. म्हणजे एका घरावरती एवढं प्रेम, मग विचार करा गावावरती, परिसरावरती आणि गटावरती किती प्रेम केलं असेल. गावावरती प्रेम आहे. अजून काही इथं मंडळी दिसते, मतदार आहेत. कसं पाहता तुम्ही हे हो घातलेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, एकंदर कसं वातावरण आहे, कोणाला पाठिंबा राहील? अर्थात आमचा पाठिंबा पवार साहेबांनाच राहील. त्याचं कारण असं आहे, साहेबांनी पहिले आपल्या प्रत्येक गावागावात बेसिक सुविधा तयार केल्या. आता तुम्ही निमगाव साहेबांचं हे रूप पाहताय बघा, त्यापासून इथपर्यंत आता हा पारगाव पासून जुन्नर पर्यंत 308 कोटीचा रस्ता साहेबांनी मंजूर करून आणला. ठीक आहे, बाकीच्यांचे त्याच्यात प्रयत्न असतील, पण बेसिक आपल्या गावाला किंवा आपल्या गावांना काय पाहिजे ते साहेबांनी केलं. खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्र क दर्जातून खंडोबा देवस्थानांना निधी येतो. त्या तीर्थक्षेत्र क दर्जात साहेबांनी खंडोबा देवस्थान नेऊन बसवलंय. आता कोणताही आमदार झाला किंवा कोणती प्रतिनिधी आला तर दरवर्षी तिला निधी भेटणारच आहे. हे साहेबांची काम आहे. साहेबांनी काय केलंय, साहेबांनी आधी कामं केलीत आणि मग सांगा आता तुमच्याकडे मत मागायला आलेत. आताचे जे उमेदवार आहेत ना, हे पहिले आता सांगा मी हे करणार आहे, पण हे साहेबांनी अगोदर केलेलं आहे, हे मला सांगायचं तुम्हाला. हा फरक आहे या उमेदवारांमध्ये साहेबांच्या सुनबाईमध्ये किंवा साहेबांमध्ये. एकूण कसं मतदान होईल या गटामध्ये, तुम्हाला अंदाज काय वाटतो? मी सांगतो ना तुम्हाला, साहेबांना प्रेम करणारी खूप माणसं आहेत. आम्ही आता साहेबांबरोबर फिरतोय किंवा मग प्रचारासाठी जातोय ना, त्याचं साहेबांना एवढं सांगणं लोकांचं, साहेब तुम्ही फक्त आहे ना त्या बॅलेट युनिटवर तुमचं चिन्ह आलं पाहिजे, तुमचं नाव, तुमच्या घरातलं नाव आलं पाहिजे, आम्हाला फक्त मतदान करायला आम्ही इच्छुक आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही आमच्या सुखदुःखात येताय, तुम्ही आमची कामं करताय, तुम्ही वारकरी कोणतेही त्यांना व्यसन नाही, काय नाही, काय नाही. संपूर्ण 24 तास या माणसाने समाजासाठी वाहून घेतलंय आणि अशा व्यक्तीला पक्षाने तिकीट देऊ नये, हा अन्याय झालेला लोकांना पाहत नाही. म्हणून लोक आतुरतेने वाट पाहतात की आम्ही मतदान 7 तारखेला रिक्षाला कसं करतो ते. अजून काय मंडळी दिसते, कसं पाहता तुम्ही निवडणूक? निवडणुकीकडे आता लोक आहे ना, निवडणूक आता जिल्हा परिषद आलेली आहे, त्या निवडणुकीत जे विकास कामं ज्या माणसाने केली त्याच्या मागे लोक राहतील असं आम्हाला वाटतं. कोणाच्या मागे? कविताताई पवार, कारण ते पवार साहेबांच्या माध्यमातून भरपूर या मतदारसंघात नव्हे तर आपल्या आणे पाठरा भागावर दोन्ही मतदारसंघात पवार साहेबांच्या माध्यमातून कामं झालेलीच आहेत. त्याच्यामुळं 100% लोक पवार साहेबांमुळं कविताताई पवार यांच्या पाठीमागे 100% राहतील. आणि कविताताई पवार आता आमच्या इथं कॉलेजचे अध्यक्ष आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी खूप त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही, कुठेतरी नाराज दिसते का मतदारांमध्ये? नाही, नाराजी आता काय तो विषय, तो पक्षाचा अंतर्गत विषय, व त्यांना काय अडीअडचणी असतील त्याच्यामुळे पक्षाचं तिकीट का नाकारलं हे पक्षाला माहिती. पण पवार साहेब एक निष्ठावंत कार्यकर्ता असे आहेत, काही एकमेव जिल्हा परिषद सदस्य असे का ते फक्त पक्षासंघ अतुल शेठ संघ राहिलेले आहेत, बाकी कोणताही सदस्य त्यांच्या मागे राहिलेला नव्हता. पण निष्ठावंत कार्यकर्त्याला जर पक्ष डावलीत असेल तर मग आपण तरी का निष्ठावंत राहायचं? मग पक्षाने काही केलं तरी पक्ष निष्ठावंत, आपण काही केलं का आपण निष्ठावंत नाही, याचा अर्थ असा आहे. त्याच्यामुळं लोक विकासाच्या मागे राहतील, पवार साहेबांच्या मागे ठाम राहतील. पवार साहेबांचं ठाम राहतं. असं काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत, बाबा काय वाटतंय ज्येष्ठांना? पवाराच्या माग हे गाव म्हणजे कमी कमी 75% पवाराच्याच माग. त्यांनाच त्यांच्या सुनबाईला निवडून दिले पाहिजे, तुम्हाला असं काय वाटतं? अहो त्यांची कामच एवढी येतं का निवडून द्यायचं म्हणजे काय प्रश्नच येत नाही ना तसा, कारण कामच आहे त्यांची, त्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे येऊ. त्यांना तिकीट नाही मिळालं, अपक्ष म्हणून लढावं लागतंय. मग आम्ही कार्यकर्ते उभे राहिले का तुम्ही लढा, अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुमच्या मागे, म्हणून ते उभे राहिले, त्यांच्या सुनाला उभं केलं. पक्षाचं काय असो, पक्षापोत नाही दिलं तिकीट तर नाही दिलं, आम्ही अपक्ष लढू. पक्षाचं काय, पक्ष पवार साहेब आमच्याकरता पक्षच आहे आमच्या इथं गावात, त्यामुळे आम्ही पक्षाच्या पाठीमागे न जाता पवाराच्या मागे आहेत.
तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांचे सहकार्य पवार साहेबांचे असू 36 शकतं. वर्ष झाले त्यांच्या मागे आहे आम्ही. आजच काम आहे नाही, त्यांचं? 36 वर्ष झाली कसं काम आहे त्यांचं? त्यांचं. सरपंचापासून तर आज जिल्हा परिषदेपर्यंत पूर्व पट्टामध्ये हा त्यांचा पाय आहे. विकास कामं झाले ना, हा विकासाचा पाया त्यांचा पूर्व पट्ट्यात आहे. दुसरं कोणतंच नाही काम आहे. आणि तो जर नसला तर विकास संपला जमा. त्यामुळे आम्ही एक दिलानी आम्ही त्यांच्याच पाठीमागे काही हो. कसं पाहिलं तुम्ही निवडणूक घातली जस्ट म्हणून तुम्हाला काय वाटते, काय होईल या गटामध्ये? अहो कविता पवार 100% आल्या म्हणून समजायचं. कारण कामच आहेत ना, कामाला तिथं नसतं लोकांनी, पण कामच आहेत. प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता, प्रत्येकाच्या वावरापर्यंत रस्ता. पवार साहेब हा खरात दिवसभर रात्रीचा दिवस करतात, पण जनतेची सेवा करतात. म्हणून त्यांच्या मागे लोक आहे. तिकीट नाही दिलं पक्षाने, तुम्हाला काय वाटतं याचं? आता पक्षाचा बरंच नाही तो. आपण कसं म्हणता का नाही दिलं? हा? पक्षाने नाही दिलं. आम्ही म्हणलो तुम्ही हा पक्ष उभे राहा, आम्ही तुमच्या मागे आहे. बाकी काय. गावात काय शेतकरी म्हणून गावची ओळख काय? गावची निमगाव सव्वा काय गावात ग्रामदेव कुठला आहे किंवा काय कसं गाव ओळखलं जातं? गाव पांडुरंग पवार साहेबांच्या नावाने ओळखलं जातं, एवढीच ओळख आहे. पांडुरंग पवार साहेब म्हणजे निमगाव सव्वा. त्यांचे काही कामं गावात तुमच्या? हे जेवढं दिसतंय ना ते सगळं त्यांचीच कृपा आहे. बाकी नाही कोणाचा खडा सुद्धा नाही. आता या जिल्हा परिषदेला त्यांच्या सुनबाई उभ्या आहेत, स्वीकारतील का लोक त्यांना? 100% स्वीकारणार. स्वीकारला अडचणच काय, ना कसला डाग ना कसलं काय, स्वीकारायला अडचण नाही. 100% स्वीकार. गावातल्या विषयजवळ काही तरुण मतदार इथे दिसतात आपल्याला. तरुण मतदार आहात, एकंदर याआधी मतदान केले का पहिल्यांदाच करत आहात? 2 वेळा केलेलं आहे. यावेळेस मतदान तुम्हाला करायचे जिल्हा परिषद पंचायत समितीला. काय वाटतंय, कुणाला निवडून दिलं पाहिजे आणि कोणाला तुमचा पाठिंबा असेल? माऊली शेठ खंडागळे, गावशेठ गाडगे. काय वाटतं तुम्हाला त्यांना निवडून दिलं पाहिजे? गावचा विकास होईल. आतापर्यंत गावचा विकास नाही झाला का? आतापर्यंत जे आले त्यांनी केलंयच ना, पुढे होईनच. आज तालुक्यात आमदार शिरदार आहे. आमदार सरकार त्यांच्या ताब्यात असल्यामुळे खाली विकासासाठी फरक पडणार ना. ती साखळी नाही, ती साखळी कनेक्टच झाली पाहिजे. आमदाराकडून मुख्यमंत्र्यापासून आपल्याला निधी भेटतो, त्याच्यामुळे शिवसेनेचं मतदान आहे. ठीक आहे. अजून काय वाटतं तुम्हाला की त्यांना निवडून का दिलं पाहिजे किंवा काय? विकास आपण विकासासाठीच यांना निवडून देतो. विकासाचे लोकांच्या काय गावचा काय विकास राहील तुमचा व्हायचा? गावचा अजून लय विकास राहिलाय हो. आणि काय वाटतं काय की काम आहेत की झाले पाहिजे? काम काय आपल्याला काम रस्ते गटर बिटर व्यवस्थित लागतात, बाकी काय लागायचे. बरंच तुमचं काम चालू आहे, गटर लाईन पण गावात झालेली आहे. गावाचं झालं, मळ्यांमध्ये नाही लागते का? मळ्यांमध्ये रस्ते कुठल्या मळ्यात रस्ता बाकी आहे? हा अशी लय मळे आहेत अजून आमच्या. प्रत्येक मळ्यात, कोणत्या मळ्यात असे पूर्ण रस्ते आहेत? कोणत्याच मळ्यात नाही अजून. प्रत्येक मळ्यात आमच्या गावात अजून मुतारी नाही हो. लई विकास झाला आमच्या गावात. आमच्या गावात मुतारी नाही. आज आमच्या गावात कचऱ्याची एकदम दुर्गंधी सुटते. आता तिथं लवचालय फॉरेस्ट मध्ये टाकतात. लई समस्या आहे, सांगायला गेलं तर कमी नाही समस्या. गावात पावसाळ्यात आम्ही गुडघ्या एवढ्या रस्त्यातून जातो. म्हणजे विकास झाला नाही असं नाही, पण विकास अजून लई बाकी. आणि तो एका साईडला नाही झाला, सगळीकडे झाला, संपूर्ण गावात. गावाचा विकास अजून बाकी आहे असं म्हणतात. विकास झालाय अजून, ही विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अजून विकास होणं गरजेचं आहे. या ठिकाणी तरुणांचं आपल्याला मत दिसून येते. रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस,